श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर पाठीमागच्या व्लॉगमध्ये आपण कोथिंबीर वडी पाहिली, तर आजच्या व्लॉगमध्ये आळूची वडी पाहणार आहोत. तर कशी आळूची वडी बनवते ते नक्कीच पहा. हे असे काळ्या पाठीची आळूची पानं घेतलेली आहेत, हिरव्या मिरच्या आहे, लसूण आहे, जिरी आहे, अजून कोथिंबीर आहे आणि थोडीशी चिंच घातली. चिंच का घातली तर काही लोकांना बघा घशामध्ये तडतड होतं, आळूची पानं कापली जातात ना, म्हणून थोडीशी चिंच घातली. अदरवाईज तुम्ही लिंबाचा रस पण घाला. त्यानंतर काळे तीळ घेतले आणि तो मस्त बारीक केलं मिक्सरला आणि ते हिरवं पाणी घालायचं. थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायचं, जेणेकरून तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घातलं तर वडी मस्त कुरकुरीत होते तळल्यानंतर आणि जास्त वेळ कुरकुरीत राहते, अशी नरम किंवा लूज पडत नाही आहे त्याच्यामुळे. त्यानंतर पानं अशी मस्त एकावरती एक भरून, जेणेकरून वडीला बाइंडिंग चांगलं येतं आणि मग एकसारखी वडी अशी कापता येते आणि तुटत पण नाही. जितकं जास्त बेसन ना तितकी वडी अशी घट्ट होते आणि मध्ये अशी पोकळी निर्माण होत नाही. तर मस्त असे रोल करून घ्यायचे, वरून पण कोटिंग करून घ्यायचं. त्यानंतर उकडून घ्यायचं. तुम्ही सेपरेट पण उकडू शकता, पण मी ते कुकरला लावते, कारण वरण भात करताना लावलं ना एकदम मस्त शिजून निघतात त्या वड्या. तर मस्त अशा बघा कट करायच्या एकसारख्या, तुमच्या आवडीनुसार जाड पातळ करा. पातळ केलं तर मस्त क्रंची क्रंची होतात आणि थोड्याशा जाड ठेवायच्या. जर जास्त कोणाला कडक आवडत नसेल तर त्यांनी थोड्याफार जाड कापू शकता. तर मस्त आता कोणी डीप फ्राय करतं, तर आम्ही पण डीप फ्राय करतो, पण म्हटलं चपात्या वगैरे झाल्या होत्या त्यामुळे म्हटलं चला शॅलो फ्राय करून घ्याव्या, म्हणून असं थोडंच तेल टाकून त्याच्यात अशा थोड्या थोड्या करून वड्या दोन्ही बाजूनी मस्त लालसर होईपर्यंत तळून घेतल्या, अर्थातच भाजून घेतल्या. तर मग अशा मस्त मस्त वड्या तयार झाल्या. तर कोणाकोणाला वड्या आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा. हा आळूच्या वड्याचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर सब केल्याशिवाय जायचं नाही, एवढीच एक रिक्वेस्ट. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटू नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर ऑल ऑफ यू. आणि नक्कीच लाईक करा बरं का जाता जाता.